बारा मे हा माझा जन्मदिवस आहे। वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गेली 30 वर्ष मी शिवसेनेमध्ये कार्यरत आहे आणि गेली 2.5 वर्ष आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते राहुल शेवाळे साहेब, कामिनीताई शेवाळे यांच्या आशीर्वादाने, सहकार्याने मला विभाग प्रमुख 11 या विभागाची जबाबदारी मिळाली आणि त्यानंतर अणुशक्तीनगर विधानसभा, चेंबूर विधानसभा, सायनकोळीवाडा विधानसभा या तिन्ही विधानसभेमध्ये मी कार्यरत असताना जे काही शिवसेना महिला आघाडी, युवा सेनेचे जे पदाधिकारी आम्ही एकत्र मिळून कार्य केलं, काम केलं, ते सर्व कुटुंब आज सकाळपासून या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत। दुपारच्या वेळेमध्ये आम्ही शेवाळे साहेबांच्या ईस्टर्न कोर्ट या कार्यालयामध्ये देखील शुभेच्छा घेण्यासाठी उपस्थित होतो। तर हे प्रेम जे आहे हे शिवसेनेमुळे मला मिळालं, याचा मला सार्थ अभिमान आहे। आज एक मोठं कुटुंब आणि या कुटुंबाचा सदस्य होण्याचा मला जो मान मिळाला त्याबद्दल मी खरोखरच भारावून गेलेलो आहे। माझ्याबरोबर या ठिकाणी महिला विभाग प्रमुख सुनीताताई वैती, त्याचप्रमाणे वरिष्ठ आमचे दीपक महेश्वरी जे आहेत, कैलासजी आरोडे आहेत, त्याचप्रमाणे सचिन यादव, सचिन राक्षे, संजय राठोड असे अनेक पदाधिकारी या काळामध्ये आम्ही एकत्रपणे काम केलं आणि आज मला या जन्मदिनाच्या दिवशी या लाखो शुभेच्छा ज्या मिळाल्या त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे। तर काय सांगणार आहे, आज तुमचं 2.5 वर्ष पूर्ण झालं आहे, कारण की तुम्ही विभाग प्रमुख झाला होतं, कारण की हे 2.5 वर्षामध्ये भरपूर बदल झाला, काय सांगणार आहे याबद्दल आणि किती हे 2.5 वर्ष तुमच्यासाठी मजबूत होतं काय? माझ्यासारखा एक तळागाळातला कार्यकर्ता अनेक वर्ष शिवसेनेचं काम करतो आहे। सुरुवातीचे जवळजवळ 13 वर्ष मी शिवसेनेची पहिली पायरी गटप्रमुख म्हणून काम केलं, उपशाखाप्रमुख म्हणून काम केलं, शाखाप्रमुखची देखील संधी मला मिळाली, उपविभाग प्रमुख झालो, त्यानंतर विधानसभा संघटक होतो। परंतु विधानसभा संघटक झाल्यानंतर माझी जी काही पुढची वाटचाल व्हायला पाहिजे होती ती होत नव्हती, ती गाडी थांबली होती। परंतु ती गाडी पुढे घेऊन जाण्याची काम जे आहे ते माननीय राहुल शेवाळे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे, त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे, त्यांचे ऋण माझ्यावर आहेत। आणि त्याचप्रमाणे या 2.5 वर्षामध्ये जे काही राजकीय मोठे बदल घडले, या मोठ्या राजकीय बदलाच्या घडण्यामध्ये विभाग प्रमुखची जबाबदारी तर मिळालीच, परंतु त्याचबरोबर अणुशक्तीनगर विधानसभेसारख्या विधानसभेमध्ये मला त्या ठिकाणी शिवसेनेने धनुष्यबाणाचा AB फॉर्म दिला आणि तो एक कार्यकर्त्याचा बहुमान होता, त्याच्याबद्दल मी देखील मला अभिमान वाटतो। विधानसभा आता चुनाव संपलेला आहे, इसके उतार चढाव मजबूत झाला आहे, जर तुम्हाला अणुशक्तीनगरमध्ये कंटिन्यू तिकीट भेटलं असतं तर तुम्ही पण निवडून आला असतं, काय सांगणार आहे? नक्कीच मी आमदार झाला असतो, माझी आमदार होण्याची जी संधी होती ती आलीच होती, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छेन मी शिवसेनेचा एक निष्ठावंत शिवसैनिक आहे। जसं शिंदे साहेबांनी मला आदेश दिला त्याप्रमाणे मी फॉर्म भरला देखील, परंतु माहितीचा मान राखण्यासाठी जेव्हा मला फॉर्म मागे घेण्याची वेळ आली तेव्हा मी एकही क्षणाचा विचार न करता मी ताबडतोब फॉर्म मागे घेतला आणि महायुतीच्या 3 विधानसभा माझ्याकडे आहेत, ज्याच्यामध्ये अणुशक्तीनगर हा राष्ट्रवादी अजितदादांचा पक्ष आहे, चेंबूर विधानसभा हा आमचा शिवसेनेचाच पक्ष आहे आणि सायनकोळीवाडा हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते। तर तिन्ही ठिकाणी मला अभिमान वाटतो माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, सहकाऱ्यांचा, त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या विशेष मेहनतीमुळे या तिन्ही विधानसभेमध्ये या महायुतीचे तिन्ही आमदार निवडून आलेले आहेत
मला त्याबद्दल त्या तिन्ही आमदारांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. माननीय तुकाराम काते चेंबूर विधानसभा, सना मलिक या ठिकाणी अणुशक्तीनगर विधानसभा आणि कॅप्टन सेल्वन सायन कोळीवाडा विधानसभा हे तिन्ही विधानसभेचे आमदार आमच्या या विभागामध्ये निवडून आले. मला त्याच्याबद्दल देखील अभिमान वाटतो. सर्वच काम चॅलेंजिंग आहे. ज्या वेळेला घाटल्यामध्ये आम्ही गटप्रमुखची जबाबदारी घेतली त्यावेळेला विरोधक हे तलवारी घेऊनच बाहेर पडायचे, परंतु त्यावेळेस देखील आम्ही घाबरलो नाही. आणि आता तर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो आहे. त्यामुळे जी आव्हानं आहेत ती किती मोठी जरी आव्हानं आली तरी आमच्या पाठचं जे पाठबळ आहे हे भक्कम असल्यामुळे तशा प्रकारचा आता काही विशेष वाटत नाही. धन्यवाद. आज अविनाश राणे जी का जन्मदिन है. हमारे लिए एक त्यौहार है. आज हमारे विभाग प्रमुख हैं और इनका प्रेम विभाग के साथ बड़ा प्यारा है, सब लोगों के साथ प्यारा है. आज जन्मदिन की जो ताकत दिख रही है इससे महसूस होता है कि प्रेम की भावना किस हद तक है. मैं उनको इस अवसर पर शुभकामनाएं देता हूं. तरक्की और कामयाबी का एक माहौल बने ऐसा उनको समझता हूँ. धन्यवाद. सर्वप्रथम जय महाराष्ट्र सगळ्यांना. आणि आज आमच्या अविनाश राणे साहेबांचा वाढदिवस आहे. आज वाढदिवस आहे आणि त्यांचं कामच सगळं बोलते. कारण का ते जसे म्हणजे गोल मिळून सगळ्यांचे काम करतात ना आपल्या कार्यकर्त्यांशी, असं म्हणजे बघायला गेलं तर आपण कधी बघितलं नाही कुठे. पण आता या शिवसेनेमध्ये जे काम ते करतात सगळ्यांना घेऊन. त्यांचा वाढदिवस आहे आज. बुद्ध पौर्णिमा पण आहे. चांगला दिवस आला, सोमवार आलेला आहे, शंकराचा वार. आणि खरंच त्यांना एक आशीर्वाद आहे साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना का आम्हाला ही संधी दिलेली साहेबांनी, शेवाळे साहेबांनी संधी दिली, दोघांना संधी दिली आम्हाला विभाग प्रमुखांची, ती मी पार पाडली खरंच. आणि एक जबाबदारी म्हणून दिलेली आपली संधी केलेली आहे. आपली वहिनी आहेत म्हणजे आम्ही सगळे मिळून कामं करतो एकत्र. पण एक आहे आमचं दोघांचा निर्णय सारखा असतो, म्हणजे अविनाश भाऊंचा पण आणि माझा पण. आम्ही दोघं मिळून काम करतो तिन्ही विधानसभेमध्ये. जय हिंद जय. सबसे पहले बहुत बहुत हार्दिक लाख शुभेच्छाएं हमारे अविनाश जी को. अविनाश राणे साहब का आप देख लें कि वो हमारे संगठन में बहुत ही लोकप्रिय विभाग प्रमुख है और लोगों को साथ में हमेशा उनको बहुत ही कार्यकर्ता को बहुत ही इज्जत देते हैं और उनका रेस्पेक्ट करते हैं और कार्यकर्ता को साथ में लेते हैं और पार्टी को आगे बढ़ाने का काम वो हमेशा करते हैं. बहुत ही मैं कहूँगा कि बहुत ही अच्छे विभाग प्रमुख है और जिनमें एक संगठन को बढ़ाने की जो काबिलियत है वो बहुत ही अलग है. और ये मैं जब से करीबन 4-5 महीने से मैं उनके साथ में काम कर रहा हूँ तो मुझे बहुत ही फ़क्र का एहसास होता है कि वो पूरा मान सम्मान देकर हर कार्यकर्ता को साथ में रह के और हर प्रोग्राम जो भी आदेश होता है, जैसा कि अभी बताया आपको कि वो 3 जो असेंबली है वो उसमें वो हमारी महायुति सरकार की जीत के आई है और उसके साथ ही आने वाले अभी महानगर पालिका का इलेक्शन भी है. तो मैं यही कहूँगा कि जैसा कि असेंबली में महायुति सरकार जीती थी वैसे ही इनके विभाग प्रमुख के निर्देशन में उनके अंडर में आज हम यहाँ ज़्यादा से ज़्यादा नगर सेवक भी चुन के लाएंगे. ऐसी मैं उनकी शुभकामनाएं देता हूँ. आज उनका जन्मदिन है. जन्मदिन के उनकी वो दीर्घायु हो, उनका स्वास्थ्य अच्छा रहे और पॉलिटिकल में काफ़ी सक्सेस रहे, हमेशा आगे बढ़े और वो उनकी इच्छाएं जो भी हो वो पूरी हो, आमदार बने, खासदार बने और आगे बढ़े और हम लोग भी उनके साथ में आगे बढ़ेंगे ऐसा हो. आज आमचे विभाग प्रमुख अविनाश राणे साहेब, त्याचप्रमाणे मीही विधानसभा प्रमुख सायन कोळीवाडा आज खरोखर ते वाढदिवसानिमित्त आलो. त्यांचं सांगायचं म्हणजे जेव्हापासून आम्ही पक्षामध्ये एकजुटीने आम्हाला घेऊन जे चाललेले आहेत, आज कमीत कमी सायन कोळीवाड्याच्या 8 शाखा आहेत. 8 शाखामध्ये 8 सगळ्यांना घेऊन, सगळ्या शाखांना एकत्र घेऊन शाखा प्रमुखांना सगळ्यांना पद्धतशीर वागणूक देत आहेत. कधी त्यांना राग हा अजून आम्हाला माहिती नाही. खरोखर खेळकर स्वभाव आणि चांगल्या वातावरणात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आम्हाला घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि चांगल्या प्रकारे करतात. तर मग ते आत्तापर्यंत सगळ्या बाबतीत कोणताही कार्यक्रम असो, क्रिकेटचे असो किंवा कोणताही आम्ही आवाज दिला की त्या क्षणाला तिथे हजर राहतात. हे मोठं आमचं भाग्य आहे. एवढा असा चांगला विभाग प्रमुख आम्हाला मिळालेले आहेत की खरोखर महिला विभाग संघटिका बी आणि आमचे विभाग प्रमुख या सगळ्यांनी आज खरोखर जसे आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब
आणि वहिनी जसा आदेश देतात त्या आदेशाचं पालन करून आमच्यापर्यंत कसं मेसेज पोचला जाईल याकडे जास्त लक्ष देतात. आणि खरोखर जोमाने सायन कोळीवाडा त्यांच्या या कामगिरीत सगळे खुश आहेत आणि खरोखर त्यांना आम्ही आज शुभेच्छा द्यायला सगळे शाखा प्रमुख सकाळपासून हजर झाले आहेत. मी बाहेर होतो, तोही आता हजर झालो आहे. पण खरोखर हेच विभाग प्रमुख आज खरोखर या आम्हाला सगळ्यांना घेऊन जो जल्लोष निर्माण केला शिवसेनेमध्ये, खरोखर त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. आज खरोखर त्यांना शुभेच्छा देतो आहे आमच्या परिवारातर्फे, पवार परिवारातर्फे, तर माझ्या 173 शाखेतर्फे आणि सायन कोळीवाडा विधानसभा प्रमुख म्हणून या नात्याने पूर्ण विभागातर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि खरोखर त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमतः आज कार्यसम्राट आमचे अविनाश राणे साहेब यांचा वाढदिवस, तर त्यांना संपूर्ण आमच्या शिवसेनेकडून मनापासून हार्दिक आम्ही शुभेच्छा देतो. आज तुम्ही बघाल की भरपूर अशी गर्दी लोकांची इकडे उमटलेली आहे. हाच जल्लोष आम्ही मोठ्या थाटामाटात साजरा केला, पण अविनाश राणे साहेबांच्या आदेशानुसार जे पुलवामा हत्याकांड झालं त्या अनुषंगाने थोडक्यात आपण एक वाढदिवस साजरा करावा, त्या अनुषंगाने आज वाढदिवस साजरा केलेला आहे शाखेमध्येच. आज अविनाश राणे साहेबांबद्दल बोललो तर आमचे लाडके माजी खासदार राहुल शेवाळे साहेब, आमच्या लाडक्या वहिनी, त्यांच्या आदेशानुसार आम्ही या विभागामध्ये काम करतो आणि काही त्यांचे आदेश असेल तर आम्ही प्रामाणिकपणे त्या आदेशाचं पालन करतो आणि पक्षासाठी एकनिष्ठाने काम करतो. या आजच्या चांगल्या दिवशी पुन्हा एकदा अविनाश राणे साहेबांना आम्ही संपूर्ण शिवसेनेच्या युवकांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीत नक्कीच आम्ही त्यांच्याबरोबर असू आणि पक्षासाठी त्यांच्या कांद्याला कांदा मिळून काम करू, हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू. जय. आमचे सहकारी आणि मित्र अविनाशजी राणे यांचा आज वाढदिवस आहे. आमच्या संपूर्ण सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. सातत्यानं विभाग प्रमुख झाल्यापासून या विभागातल्या तळागाळातल्या लोकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम करणारे तडफदार युवा नेतृत्व असे अविनाश राणे या विभागाचे विभाग प्रमुख आहेत आणि समर्थपणे सन्माननीय राहुल शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या चेंबूर विधानसभा आणि विभाग प्रमुख म्हणून एक जबाबदारी ते सांभाळत आहेत. आम्ही सगळं त्यांच्यासोबत आहोत. सांगली जिल्हा विकास संघ त्यांच्यासोबत आहेत. येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांनी आणखीन मोठी झेप घ्यावी अशी आमची मनपूर्वक इच्छा राहील. देवाकडे प्रार्थना राहील. पुन्हा एकदा त्यांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आज साहेबांचा वाढदिवस आहे. साहेबांनी गट प्रमुखपासून विभाग प्रमुख झालेत, काय सांगणार? सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानते, कारण एवढ्या भव्य संख्येने तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद करते. आणि असंच माझ्या मिस्टरांना सर्वांनी तुमचे आशीर्वाद असू द्या, हीच मनापासून ईश्वरचरण प्रार्थना करते. साहेबांकडे कोणी येऊ दे, मोठा कार्यकर्ता येऊ दे, लहान कार्यकर्ता येऊ दे, सर्वांचे, स्त्री व म्हणजे महिला येऊ दे, सर्वांचे साहेब काम करतात मनापासून, कोणाला रागवून बोलत नाही. तुमची काय आठवणी आहे का साहेबांमध्ये, कधी रागवलं असेल साहेब तुम्हाला? हो, मी पहिल्यांदा खूप रागवायची, खूप म्हणजे काय ॲक्च्युली सांगू तुम्हाला, मी म्हणजे त्यांचं ज्यावेळी ती शाखाप्रमुख झाले त्यावेळी तर आमची परिस्थिती एवढी काय ह्याची नव्हती, बिकट होती. पण त्यांनी घराचा विचार न करता बाहेरचा विचार, सर्वांना बॅनर वगैरे ते लावायचे आणि मग मला तर खूप ते राग यायचं, कारण घरात काय म्हणजे माहितीच नाही पडायचं काय होते काय नाही, घरात काय आहे का नाही ते काहीच नाही त्यांना. फक्त बाहेर जनसेवा हीच त्यांची एकच ध्येय, का बाहेरच्या लोकांना सांभाळायचं. असं इच्छा तर सर्वांचीच असते, असं आमदार होण्याची सर्वांची भाग्य कोणाला लाभो हे सर्वांचीच मनापासून इच्छा सर्वांची असते. पण काय आता साहेबांनी आदेश दिल्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही तिथे. पण नेक्स्ट इलेक्शनमध्ये साहेबांनी आमदार होऊ दे. हो, नक्कीच. काय प्रार्थना करणार आहे? आता बायकोची प्रार्थना काय, सर्वांची नवऱ्याने पुढे जावं हेच बायकोची इच्छा असते सर्वांची. थँक्यू.